शालोम, यशवा शालोम. प्रभू येशू ख्रिस्ताची शांती तुम्हा सर्वांबरोबर असो. आज या शेवटच्या दिवसांमध्ये अशा पद्धतीनं झूमवर प्रभू येशू ख्रिस्ताचं वचन आपल्याला ऐकायला मिळत आहे, ही त्याची मोठी कृपा आहे. आणि म्हणून आजच्या संदेशाला सुरुवात करण्या अगोदर चला आपण प्रभू येशू ख्रिस्ताचं सहाय्य मागूया. प्रार्थनेच्या द्वारे प्रार्थना करूया. स्वर्गीय पिता, परात्पर देवा, धन्यवाद 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 करीतास तुझ्या अंगणामध्ये आम्ही सर्वजण यशवा हा मसीहा याच्या नावाने प्रवेश करीतो. आम्ही आहोत तसेच स्वतःला तुझ्या हातामध्ये सुपूर्त करतो. तुझ्या चांगुलपणाबद्दल, तुझ्या सुरक्षिततेबद्दल, तुझ्या प्रोव्हिजन बद्दल, तुझ्या सर्व उत्तम दानांबद्दल आम्ही सर्वजण नासरेतकर यशवा मसीहच्या नावात तुझा जय जयकार करतो, धन्यवाद करतो, आभार मानतो. प्रभू, तुझ्या वचनाच्या द्वारे आमच्या तू बोल. हा वेळ आम्हासाठी अतिशय मोलाचा आणि प्रॉफिटेबल असा तू कर. प्रत्येकाला तू स्पर्श कर. मीही तुझ्या पवित्र हातात स्वतःला सोपवितो. सैतानाची सारी सत्ता नासरेतकर यशवा मसीहच्या नावात बांधून उपस्थितीसहित ही प्रार्थना माझा तारणारा आणि येणारा राजा यशवा मसीहा याच्या नावात मागतो म्हणून तो ऐक. आमेन आमेन. आजच्या मननासाठी आपण सर्व मिळून 2 कोरिंथीय पत्र 13 अध्याय आणि वचन 14. 2 कोरिंथीय पत्र शेवटचा अध्याय शेवटचं वचन 2 Corinthians 13 and verse 14. आजचा माझा विषय आहे वॉक इन द स्पिरिट. वॉक इन द स्पिरिट, आत्म्यामध्ये चालणं. आणि शेवटचं वचन आहे 2 कोरिंथीय पत्र याचा 13 अध्याय आणि वचन 14. हे शेवटचं वचन आहे. मी तुम्हाला वाचून दाखवितो. आणि प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देवाची प्रीती आणि पवित्र आत्म्याची सहभागिता तुम्हा सर्वांबरोबर असो. ख्रिस्ती मंडळामध्ये प्रार्थना सभांचा शेवट केल्यानंतर पाळक वर्ग किंवा वडीलजन किंवा कोणीतरी वडीलधारी अशा प्रकारचा आशीर्वाद देतो. आणि मग ही सभा समाप्त झाली आहे असा त्याचा अर्थ जणू काही घेण्यात येतो. बेनेडिक्शन किंवा ग्रेस त्याला म्हणतात. आणि परंतु हे सभा समाप्त झाल्याचं हे चिन्ह किंवा लक्षण नाही. त्यामधला सर्वात महत्वाचा शेवटच्या भागाकडे आज आपण लक्ष देणार आहोत. इंग्रजीमध्ये म्हटलेलं आहे, द ग्रेस ऑफ द लॉर्ड जीसस क्राइस्ट अँड द लव्ह ऑफ गॉड अँड द कम्युनियन ऑफ द होली घोस्ट किंवा होली स्पिरिट बी विथ यू ऑल. आमेन. पवित्र आत्मा की सहभागिता, शेवटचा भाग, पवित्र आत्म्याची सहभागिता तुम सबके साथ होती रहे. किंवा दुसऱ्या भाषांतरात म्हटलेलं आहे फेलोशिप ऑफ द होली स्पिरिट. पवित्र आत्मा व्यक्ती आहे आणि त्या व्यक्ती बरोबर आपली असलेली सहभागिता, कम्युनियन किंवा फेलोशिप किंवा पार्टनरशिप, सहभागिता, भागीदारी, पवित्र आत्मा बरोबर असलेली भागीदारी. प्रभू येशू ख्रिस्त पेत्राला एकदा म्हणाला, मी तुला माणसे धरणारे करीन. आय विल मेक यू फिशर्स ऑफ मेन. म्हणून आपली देखील पित्याबरोबर सहभागिता किंवा पार्टनरशिप किंवा भागीदारी किंवा फ्रेंडशिप किंवा फेलोशिप किंवा कम्युनियन आहे. आणि त्यासाठीच तुम्हाला मला त्यानं पाचारण केलेलं आहे. तुम्हाला मला पवित्र शास्त्रामध्ये म्हटलेलं आहे, अहो पवित्र जन हो. ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवून आपण त्याच्या मागे चालू लागलो, तेव्हाच आपण देवाचे पुत्र असे बनतो, देवाचे संतान, त्याची प्रजा, त्याचे निवडलेले लोक, देवाचे इस्रायल असे आपण ठरतो. म्हणून तुम्ही आणि मी अति मौल्यवान आहोत. तुम्ही आणि मी परमेश्वराने मोठ्यात मोठी प्राइस म्हणजे किंमत, खंडणी देऊन, आणि ती खंडणी म्हणजे त्याच्या पुत्राचं मौल्यवान रक्त देऊन त्याने तुम्हाला मला खंडून घेतलेलं आहे, यासाठी की तुम्ही त्याच्या बरोबर चालावं. ग्रीकमध्ये ह्याला चालणं ह्याला कोइनोनिया असं म्हणतात. कोइनोनिया, KOINONIA, कोइनोनिया. कोइनोनिया म्हणजे फेलोशिप, कोइनोनिया म्हणजे सहभागिता. एका मोठ्या राजांचा राजा, प्रभूंचा प्रभू, त्याने तुम्हाला त्याच्याबरोबर चालण्यासाठी, कोइनोनियासाठी, सहभागितेसाठी, फ्रेंडशिपसाठी, फेलोशिपसाठी, कम्युनियन साठी बोलवलेलं आहे, निवडलेलं आहे.
हा मोठा फार मोठा एक अत्युच्च एक अभिमान किंवा प्रेस्टीज तुम्हाला त्यांनी मला दिलेला आहे. आणि म्हणून त्याकडे आपण दुर्लक्ष करता कामा नये. आणि आपण शेवटच्या काळामध्ये राहत आहोत. हे वाक्य आपण सतत ऐकत आलेलो आहोत. परंतु देवाची ही इच्छा आहे की तुम्ही त्याच्या सहवासात त्याच्याबरोबर म्हणजे पवित्र आत्म्याबरोबर चालावं. पवित्र आत्म्याच्या द्वारे तुम्हाला त्याने शिक्कामोर्तब केलेलं आहे. यू आर सील्ड. पवित्र आत्मा तुम्हाला विसार असा देण्यात आलेला आहे. तुमचा आत्मा आणि पवित्र आत्मा दोन्ही मिंगल्ड म्हणजे मिश्रित स्वरूपात तुमच्यामध्ये राहतात. नव आत्मा, नवे हृदय, नव जीवन त्याने तुम्हाला दिलेलं आहे. आणि त्यासोबत पवित्र आत्मा तो तुमच्या बरोबर असतो. हे कदापि विसरू नका. पवित्र आत्मा तुमच्या बरोबर आहे. ती व्यक्ती आहे, पर्सन आहे आणि त्याच्याबरोबर तुम्हाला मला हे चालायचं आहे. आणि म्हणून म्हटलेलं आहे इनोक वॉक्ड विथ गॉड. इनोक हनोक देवासंगे चालला. परंतु पवित्र आत्म्याबरोबर चालण्याच्या अगोदर आणखी एक गोष्ट पाहूया की पवित्र आत्म्याने भरणं म्हणजे काय. हाऊ टू बी फिल्ड विथ द होली स्पिरिट. पवित्र आत्म्याने मी भरलं पाहिजे म्हणजे नेमकं काय. पवित्र आत्म्याने भरलं म्हणजे मी अन्य भाषा बोलू लागेल, मी गडाबडा लोळेल, मी आरडाओरडा करेल, मी आदळापट करू लागेल, काहीतरी अद्भुत असं होईल असं मुळीच नाही. पवित्र आत्म्याने भरणं हा एक अनुभव आहे आणि ती रोजची प्रक्रिया आहे. त्याला सायंटिफिकेशन किंवा पवित्रीकरण असं म्हणतात. ती एकदाच कधीतरी घडणारी गोष्ट नाही. ही रोजची तारणानंतर प्रतिदिनी पदोपदी होणारी ही घटना आहे. सायंटिफिकेशन किंवा पवित्रीकरण. आणि पवित्र आत्म्या बरोबर ज्यावेळेस तुम्ही आणि मी चालू लागतो त्यावेळेस रोज रोज आपण भरू लागतो. म्हणून या गोष्टी आपल्याला समजल्या पाहिजे. एक ग्लास घ्या दुधाने किंवा पाण्याने भरलेला गच्च आणि तो घेऊन तुमच्या घराच्या भोवती फक्त जाऊन एक चक्कर मारा आणि पुन्हा या तुमच्या घरामध्ये. तो ग्लास अर्धा झालेला म्हणजे त्याच्यातलं अर्ध पाणी किंवा अर्ध दूध खाली पडलेलं तुम्हाला समजून येईल. सांडलेलं म्हणजे पूर्ण ग्लास होता तो आता अर्धाच झाला. धक्काबुक्कीमुळं चालल्यामुळं तुमचा तोल इतर गेल्यामुळं ते पाणी हल्लं आणि त्या ग्लासच्या बाहेर येऊन ते पडलं. पुन्हा आणि पुन्हा तुम्हाला तो ग्लास भरण्याची आवश्यकता आहे. त्याचप्रमाणे ख्रिस्ती जीवनामध्ये तुम्हाला मला त्या धक्काधक्कीच्या जीवनात तो येईपर्यंत किंवा आपला मृत्यू येईपर्यंत ज्यावेळेस आपण चालत असतो अनेक धक्के बसतात. काही जाणून बुजून बसतात, काही सहजरित्या बसतात, काही बसायची म्हणून बसतात, पण बसतात. हा ख्रिस्ती जीवनात हा उंच सखलपणा असतो. ख्रिस्ती जीवन सरळ चालणार एका रेषेत रस्त्यासारखं नाही. तिथे वळणं आहेत, उंच सकल्पना आहे, पडणं झडणं आहे, उठणं आहे. त्यामुळं आपल्या आध्यात्मिक जीवनात भरण्याची टू बी फिल्ड विथ द होली स्पिरिट याची अत्यंत गरज असते. ज्यावेळेस तुमच्या गाडीतलं किंवा स्कूटर मधलं पेट्रोल संपतं त्यावेळेस तुम्ही कुठं जाता. तुम्ही पेट्रोल पंप कडे जाता. दवाखान्यात जात नाही किंवा शाळेत जात नाही किंवा रेल्वे स्टेशनवर जात नाही. पेट्रोल पंप तिथंच ती भरण्याची जागा आहे. त्याच प्रकारे तुम्हाला आणि मला पवित्र आत्म्याच्या द्वारे भरण्यासाठी त्याच्या सहवासाची निकटच्या सहवासाची लपटून पिलकून राहण्याची नितांत आवश्यकता आहे. हे कसं होईल. हे अतिशय सोपं आहे. मी तुम्हाला सांगतो. हे अतिशय पवित्र आत्म्याने भरणं हे अतिशय सोपं करून इफिसकास पत्र अध्याय 5 मध्ये सांगितलेलं आहे. त्यामध्ये 4च वचन आहेत. ते तुमच्याकरता मी वाचून दाखवतो. पवित्र आत्म्याने मी कसा भरेल अतिशय सुंदर रीतीनं, अतिशय सोप्या रीतीनं आणि तुम्हाला ते चटकन कळेल या दृष्टीनं मी तुम्हाला सांगू इच्छितो. आणि हे प्रत्यक्षित तुम्ही आणि मी करायचं आहे. ख्रिस्ती जीवन प्रॅक्टिकल जीवन आहे. थिओरिटिकल नाही, डॉक्ट्रिनल नाही, प्रॅक्टिकल. पवित्र आत्म्या संगे मी कसा चालू शकेन, मी चालायला हवं. इफिसकास पत्र याचा 5वा अध्याय आणि वचन 18 इफिशियन्स 5:18 शेवटचा भाग पहा. पण आत्म्याने परिपूर्ण व्हा. पण आत्म्याने परिपूर्ण व्हा. बट फिल्ड विथ द स्पिरिट. हिंदीमध्ये पर आत्म्या से परिपूर्ण होते जाओ. आणखी एक भाषांतर आहे एम्प्लिफाईड. त्यामध्ये म्हटलंय
गो ऑन being filled. Be filled. Go on being filled and flooded. म्हणून भरण्याची आणि भरून ओतप्रोत ओसंडून वाहण्याची ख्रिस्ती जीवनात तुम्हाला मला अतिशय गरज आहे. म्हणून दावीद स्तोत्र करता 23व्या स्तोत्रात 5व्या वचनाचा शेवटचा भागात तो काय म्हणतो, माय कप रनेथ ओव्हर, माझे पात्र काठोकाठ भरले आहे, मेरा कटोरा उमंड रहा है. आणि म्हणून या 18व्या वचनाकडे तुम्ही लक्ष द्या. बी फिल्ड विथ द होली स्पिरिट. हू यू हा इम्पेरेटिव्ह मूड आहे, आज्ञार्थ. आज्ञा आहे ती, रिक्वेस्ट नाही. प्लीज 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 समहाव आत्म्याने भरा, नाही, आत्म्याने. स्टँड अप म्हणजे कोण स्टँड अप? यू स्टँड अप. सिट डाऊन, कोण सिट डाऊन? यू सिट डाऊन. ओपन द डोर, कोण? तू. ओपन द डोर, यू ओपन द डोर. म्हणून यू हा करता म्हणजे सब्जेक्ट सायलंट असा आहे, त्याला म्हणतात इम्पेरेटिव्ह मूड. म्हणून या ठिकाणी देखील बी फिल्ड विथ द होली स्पिरिट. कोण? यू बी फिल्ड विथ द होली स्पिरिट. ह्या आज्ञार्थ रीतीने दिलेली देवानं आपल्याला वचनाच्या द्वारे आज्ञा आहे. मग आता मी कसं भरावं? त्या खालचे काही वचन, 4 वचनात 4 गोष्टी आज आपण शिकणार आहोत लवकर लवकर. पहिली गोष्ट पुन्हा इफिसियन्स पत्र 5वा अध्याय आणि वचन 19 इफिशियन्स 5:19 पहिल्या भागाकडे या. स्तोत्रे, गीते व आध्यात्मिक प्रबंध ही एकमेकांना म्हणून दाखवा. स्पीकिंग टू युअर सेल्फ. या ठिकाणी चुकीचं भाषांतर आहे मराठीमध्ये. प्रत्येकाने आपल्या बायबलमध्ये पाहावं काय भाषांतर आहे. स्तोत्रे, गीते, आध्यात्मिक प्रबंध ही एकमेकांना म्हणून दाखवा. हे चुकीचं आहे, एकमेकांना नाही. इब्रीमधून खरं भाषांतर असं आहे आणि ते काही केजीयू मध्ये आणि इतर भाषांतरात देखील दिलेलं आहे आणि ते असं आहे, स्पीकिंग टू युअर सेल्फ. आपस में नहीं, आपके साथ भजन और स्तुतिगान और आध्यात्मिक गीत गाया करो. स्पीकिंग टू युअर सेल्फ इन साम्स अँड हिम्स अँड स्पिरिच्युअल सॉंग्स. म्हणून तुम्हालाच गीताच्या द्वारे, प्रबंधाच्या द्वारे, स्तोत्रांच्या द्वारे, वचनाचे आठवण करण्याच्या द्वारे, कोरसच्या द्वारे तुम्ही गीत गायला हवं. त्याला म्हणतात स्पीकिंग. स्पीकिंग म्हणजे बोलणे. तुम्हालाच बोलायचं. म्हणून कधी कधी रस्त्याने चालताना कानाला हे इयर टॅग जसा मी लावलाय तसं लावून लोक रस्त्याच्या मध्येच त्या मोबाईल मधली गाणी ऐकत चालतात. त्यांना हे पण कळत नाही आपण पुढे चाललेलो आहोत, अपघात होण्याची शक्यता देखील असते. पण ते स्वतःशीच जणू काय बडबड करत असल्यासारखं कोणाच तरी बोलत असतील असं दिसतं. इतरांना ते मजेचा हसण्याचा विषय वाटतो, एक वेडपटपणा वाटतो, पण त्यांना त्याची कदर नसते. तसंच तुम्ही स्वतःला वचन म्हणायची, पुटपुटायची. हन्नाकडे पहा, ती ज्यावेळेस मंदिरात होती, तिला पुत्र संतान वगैरे काही नव्हतं. तिची सवत तिला नेहमी निर्भत्सना करायची, परंतु तिने कधी तिला कंडम केलं नाही, उलट बोलली नाही, शिवाय शाप दिले नाही. तर देवाच्या मंदिरात ती जाऊन पुटपुटायची, म्हणायची, स्पीकिंग, बोलायची. एली बसला होता, त्याने तिच्याकडे निर्गुण पाहिल्यावर त्याला असं वाटलं ही दारू प्यायली, दारू पिण्याच नशेमध्ये ती बोलत आहे. पण ती दारू प्यायली नव्हती, ती पवित्र देवाशी, स्वर्गीय पित्याशी ती बोलत होती, स्वतःशीच बोलत होती. स्पीकिंग. अशा प्रकारे आजपासून, या क्षणापासून तुम्ही एकटा असताना, कदाचित तुम्हाला आठवणार नाही, जमणार नाही, स्वतःला हसू येईल, पण हरकत नाही. तेव्हाचं वचन सांगतं पवित्र आत्म्याच्या द्वारे कसं भरायचं. असं नंबर 1 स्पीकिंग. स्तोत्रे, गीते, आध्यात्मिक प्रबंध, वचन स्वतःलाच मोठ्याने म्हणून दाखवायची. आरशासमोर उभं राहा आणि स्वतःलाच अशा प्रकारची वचनं म्हणून दाखवा. अशा प्रकारे पवित्र आत्मा आपल्या बरोबर हळूहळू हळूहळू चालू लागतो. आणि म्हणून जसं त्या दुसरं शमूएल याचा 23वा अध्याय आणि वचन 2, दुसरं 2 सॅम्युएल 23:2, दुसरं शमूएल 23:2 मध्ये हे दाविदाचे अखेरचे बोल आहेत. तो काय म्हणतो, तुझं वचन माझ्या जिभेवर आलं. स्पिरिट ऑफ द लॉर्ड स्पेक बाय मी अँड हिज वर्ड केम ऑन माय टंग. यहोवा का आत्मा मुझसे होकर बोला और उसी का वचन मेरे मुंह में आया. त्याचं वचन माझ्या जिभेवर आलं. अहो, बालामाचं गाढव जर बोलतं, मग तुम्ही विश्वासणारे देवाची वचनं येता जाता सकाळपासून संध्याकाळपर्यंत का बरं बोलू नये? लोकांना काही वाटो,
घरामध्ये असताना, किचन रूम मध्ये असताना, बसची वाट पाहत असताना, तुमच्या कामामध्ये असताना, ज्यावेळेस वेळ मिळेल, ज्यावेळेस आठवेल, त्यावेळेस गीते, छोटी छोटी कोरसेस, वचनावर आधारलेली गीते, की देवाची वचने आठवून ती स्वतःला गा. स्वतःला गा. तो काय म्हणतो की हे स्पीकिंग टू युअर सेल्फ, नॉट इच अदर. एकमेकाला तर म्हणून दाखवू शकतो. स्पीकिंग टू युअर सेल्फ हे पवित्र आत्म्याने भरण्याचं एक फार मोठा मार्ग किंवा चिन्ह आहे. नंबर 2, त्याच्या खाली 19, इफिशियन्स 5:19, इफिसियन्स पत्र 5 अध्याय 19, शेवटचा भाग. आपल्या अंतःकरणात प्रभूला गायन वादन करा. आपल्या अंतःकरणात प्रभूला गायन वादन करा. इंग्लिश मध्ये सिंगिंग एंड मेकिंग मेलोडी इन योर हार्ट टू द लॉर्ड, और अपने अपने मन के प्रभु के सामने गीते और कीर्तन करते रहो. सिंगिंग एंड चॅन्टिंग द कोरसेस, साम्स, हिम्स, जे काही माहित असतील अशी गीते गा. फार सुंदर गोड आवाज पाहिजे असं नव्हे, इन युअर हार्ट. म्हणून 104 स्तोत्र, आणि त्यामध्ये पहिल्या वचनामध्ये तो काय म्हणतो, ओ माय सोल. स्तोत्रसंहिता 104 आणि वचन 1 तुमच्याकरता मी वाचून दाखवतो. तो म्हणतो, हे माझ्या जीवा परमेश्वराचा धन्यवाद कर. हे परमेश्वरा, माझ्या देवा, तू परम थोर आहेस. तू मान व महिमा यांनी मंडित आहेस. हे माझ्या जीवा परमेश्वराचा धन्यवाद कर. स्वतःच्याच सोलला, स्वतःच्या जीवाला, ओ माय सोल ब्लेस द लॉर्ड. स्वतःच्या जीवाला स्वतःच म्हणतोय दावीद. तसं तुम्ही स्वतःच्या जीवाला, स्वतःलाच, स्वतःच्या बुद्धीला, स्वतःच्याच इमोशनला, स्वतःच्याच फिलिंग्सला, स्वतःच्याच थिंकिंगला स्वतःलाच म्हणायचं, हे माझ्या जीवा गा परमेश्वराची स्तुती स्तोत्र गा. म्हणून स्पीकिंग, देवाची वचनं मोठ्याने म्हणणे. एकांतामध्ये लोक काही म्हणो, अरे हा वेडपट आहे, अरे हा वेडा झाला, अरे काही बडबड करतो, म्हणू द्या त्यांना तसं. कारण तुम्ही जिवंत देवाशी बोलत असता, ती वचने मुखातून आलीच पाहिजे. कारण कसं होतं, रोम 10:20 मध्ये सांगितल्याप्रमाणे प्रभूला जो आपल्या अंतःकरणातून विश्वास प्रकट करतो, बोलतो, विश्वास अंतःकरणात आणि मुखाने कबुली, बस तारण होण्यासाठी या 2 गोष्टी अतिशय महत्वाच्या आहेत. तसं मुखातून ही वचने आलीच पाहिजे. स्पीकिंग. नंबर 2, सिंगिंग. पवित्र आत्म्याने भरण्याचं तिसरं कारण आपण पाहूया. त्याच्या खाली या इफिसियन्स पत्र 5 अध्याय आणि वचन 20, इफिसियन्स 5:20 पहिला भाग. आपला प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावाने सर्व गोष्टीबद्दल सर्वदा देवपित्याची उपकार स्तुती करीत जा. गिव्हिंग थँक्स. उपकार स्तुती, धन्यवाद त्याला तुम्ही देत जा. गिव्हिंग थँक्स ऑलवेज अँड एव्हरीवेअर असं म्हटलेलं आहे. फॉर ऑल थिंग्स अनटू द गॉड द फादर इन द नेम ऑफ लॉर्ड जीसस क्राइस्ट. म्हणून नेहमी म्हणत जा, प्रभू या सुंदर दिवसाबद्दल धन्यवाद. उठल्या उठल्या मला तू जिवंत ठेवलेला आहेस. ऑक्सिजन माझा चालू आहे. हे सुंदर वातावरण मला दिलेलं आहे. सर्व गोष्टींची प्रोव्हिजन आणि सप्लाय तू मला करत आहेस. मी तंदुरुस्त आहे, मला आरोग्य आहे. प्रत्येक गोष्टीबद्दल असं म्हणा. देवाची हीच आहे की तुम्ही म्हणावं, पण आपण म्हणतच नाही. निग्रगटपणे आपलं तोंड मूग गिळून बसल्यासारखं ज्यावेळेस आपण बसतो, त्यावेळेस पवित्र आत्मा दुखावला जातो, पवित्र आत्मा खिन्न होतो, पवित्र आत्मा भिजला देखील जातो. म्हणून उपकास्तुती सतत, ही उपकास्तुती किंवा प्रेज ही स्फोटक शक्ती आहे. ही स्फोटक शक्ती आहे. आणि त्या 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 आपण जे काही सर्व करतो, सैतानाची इच्छा असते की आपण त्याच्यासाठी देखील करावं. नंबर 4, त्याच्या खाली 5वा अध्याय आणि शेवटचं म्हणजे 21व वचन 5:21. ख्रिस्ताचे फळ बाळगून एकमेकांच्या अधीन राहा. अधीन राहा म्हणजे सबमिटिंग युअरसेल्फ टू वन अनदर इन फियर ऑफ गॉड. एक दूसरे के अधीन रहो, नम्रतेने राहा, दुसऱ्यांना प्रथम स्थान द्या. ही नम्रता तुम्हाला ख्रिस्ताकडे घेऊन जाईल. स्वर्ग सोडून ख्रिस्त तुमच्या माझ्याकरता पृथ्वीवर आला. आणि फिलिप्पीकरास पत्र 2 अध्याय 8 वचनात म्हटलेलं आहे,
मरणापर्यंत तो आज्ञांकित राहिला. म्हणून आज्ञापालन कसं करायचं हे त्याच्यापासून आपण शिकायला पाहिजे, अधीन राहणं. म्हणून नंबर 1 स्पीकिंग, नंबर 2 सिंगिंग, नंबर 3 गिव्हिंग थँक्स, उपकारस्तुती करणे, स्तवन करणे, आणि चौथं सबमिटिंग, अधीन असणं. बस या 4 गोष्टीमुळं पवित्र आत्म्याच्या द्वारे दैनंदिन जीवनात आपण फरक जातो. दुसरं काही उपास तापास करण्याची, आरडाओरडा करण्याची, कोणीतरी येईल माझ्या डोक्यावर हात ठेवेल आणि मग मी पवित्र आत्म्याने भरलं जाईल असं नव्हे. पवित्र आत्मा व्यक्ती आहे, त्याची ही इच्छा आहे. सिंपल साध्या गोष्टी द्या, तुम्ही करून पहा रोजच्या जीवनामध्ये. मी सतत करत असतो, विसरतो आपण, पण ज्या ज्या आठवणी एकदा सवय झाली त्या मग तुम्ही बराबर ते करू लागाल. हे प्रात्यक्षिक जीवन आहे. ख्रिस्ती जीवन प्रॅक्टिकल जीवन आहे, प्रात्यक्षिक करायचं जीवन आहे. ते फक्त रविवारचं नाही, रोज पदोपदी पवित्र आत्म्याचा तुमचा संबंध असला पाहिजे. आणि सगळ्यात मोठी घोडचूक जर कोणती होत असेल तर विश्वासणाऱ्याला हे आठवतच नाही की मी जे करतो त्याचा पवित्र आत्म्याशी संबंध आहे. नाही, ही फार आंधळेपणा झाला. आणि अशा प्रकारचा वाळवंटीपणा, शुष्कपणा, निरुकीपणा आपल्यामध्ये नको. म्हणून वचनाचं ज्यावेळेस तुम्ही मनन चिंतन करता त्यावेळेस पवित्र आत्म्याच्या द्वारे तुम्ही भरले जाता. मोशाने यहोशवाच्या डोक्यावर हात ठेवला का? तरी देखील त्या यहोशवाला मननाची, चिंतनाची आवश्यकता होती. यहोशवाला सर्व वचने ज्ञात होती, त्याला सर्व वचनाचं शहाणपण होतं, तरी देखील मेडिटेशन किंवा चिंतन किंवा मनन याची त्याला अत्यंत गरज होती. मौन समय, ध्यान, धारणा. आणि म्हणून त्या गोष्टीकडे आपण लक्ष द्यायला पाहिजे. हे मौन समय कसा आहे, याला इंग्लिशमध्ये या चिंतनाला किंवा मेडिटेशनला, इंग्लिश नाही, या ग्रीकमध्ये एक शब्द आहे. जो शब्द तुम्हाला मी सांगितल्यावर तुम्ही एकदमच तो शब्द लक्षात ठेवाल, कारण आपल्या मराठी भाषेशी जरा तो मिळता जुळता आहे. आणि एकदा सांगितल्यावर तुम्ही कधीच विसरणार नाही, मला माहिती आहे. हे हिब्री शब्द लक्षात ठेवायचा. ह्या चिंतनाला किंवा मननाला इब्री भाषेमध्ये हगा, काय हगा असं म्हणतात. हगार तुम्हाला माहित असेल, अब्रामाची दुसरी पत्नी, जिच्यापासून इश्माईल झाला. HAGAR, हगार हे आहे. हगा HAGAH, हगा म्हणजे मनन चिंतन. गाय बैल जसं रवंत करतात तशा प्रकारे वचनाचं दिवस रात्र विश्वासणाऱ्यानं हगा करावं किंवा चिंतन करावं, ही देवाची मोठी इच्छा आहे. औषध खिशात नको, औषध आतमध्ये पोटामध्ये ज्यावेळेस जातं त्यावेळेस व्यक्तीला बरं वाटू लागतं. म्हणून च्युइंगम चघळतात ना, खात बसतात, तशा प्रकारे हे वचन दिवस रात्र ज्यावेळेस आपण खात बसतो त्यावेळेसच ह्या वचनाचा आशीर्वाद आपल्या प्रत्येकाला मिळतो. मागे सांगितल्याप्रमाणे ज्यावेळेस आपण एकमेकाला विचारतो, का हो तुमचा नाश्ता झाला का, न्याहारी झाली का, ब्रेकफास्ट, मग आपण आठवत बसत नाही आणि मग आठवल्यावर सांगत नाही, हा झाला झाला, काय खाल्लं, हे 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 खाल्लं. नुसत्या आठवणीनं, स्मरणानं, रिमेंबरन्सनं पोषण होत नसतं. तुम्ही ब्रेकफास्टला काय खाल्लं, लंचला काय खाल्लं, डिनरला काय खाल्लं, नुसतं आठवण करीत बसल्यानं तुमचं पोषण होत नसतं. मग कशाने होत असतं? जे खाल्लं ते आत गेल्यानं, पचवल्यानं तुमचं पोषण होत असतं. म्हणून वचन नुसते माहित आहेत असं नव्हे, वचनामध्ये जगल्यानं. सैतानाला देखील वचन माहित आहे, सैतानाला पूर्ण बायबल माहित आहे. सैतानाने मत्ती 4 मध्ये प्रभू येशू ख्रिस्ताची परीक्षा वचनाच्या द्वारे घेतली. त्याला वचन माहित आहे, फक्त तो एकच गोष्ट करत नाही, आणि ते म्हणजे त्या वचनावर तो विश्वास ठेवीत नाही. त्या वचनात ती वचन माझ्यासाठी आहेत हे तो मानतच नाही, त्यावर त्याचा विश्वासच नाही. मग जर तर आपण त्याच्यासारखं करू लागलो, वागू लागलो, मग आपल्यामध्ये त्याच्यामध्ये काहीच फरक नाही. म्हणून ही वचनं तुमच्या अंतःकरणात असली पाहिजे. येशू ख्रिस्ताने सांगितलं, इट इज रिटन, असे लिहिलेले आहे. वचनाच्या द्वारेच त्याचा पराभव केला, आणि ही वचनं आपल्या अंतःकरणात आपण ठेवली पाहिजे. ह्या यहोशवाला
पहिल्या अध्याय आणि 8व्या वचनामध्ये 3 गोष्टी सांगितल्या. कोणत्या 3 गोष्टी? पहा, त्यात 8व्या वचनामध्ये म्हटलेलं आहे, दिस बुक शाल ऑफ द लॉ शाल नॉट डिपार्ट फ्रॉम दाय माउथ. त्या पुस्तकात, नियमशास्त्राच्या बायबलमध्ये जे काही लिहिलेलं आहे ते तुझ्या मुखातून कदापि न जाओ, ते सतत तुझ्या चित्ती असो. वह पुस्तक तेरे चित्त में कभी न उतरने पाए. म्हणजे स्पीक ऑफ इट, बोलत जा तुझ्या चित्तात. चित्त म्हणजे अंतकरणात, मुखामध्ये असू दे, नुसतं डोक्यामध्ये नाही. म्हणून हे बोलत जायची, 30 वचनं बोलत जायची, पाठ करायची. आणि ती वचनं आणि जशी तशी जसं बोलती त्याच्याद्वारे आपल्याला एक सामर्थ्य मिळत असतं. वचन खाल्ल्याने सामर्थ्य मिळतं, आठवल्याने नाही, स्मरणाने नाही. पुढे तो म्हणतो, स्पीक ऑफ इट, स्टडी इट. तुझ्या डोळ्यासमोरून ती कदापि न जाऊ. म्हणजे डोळ्यासमोर तू ठेव, सदैव स्टडी कर. फक्त आठवड्यातून एकदा, महिन्यातून एकदा नव्हे. आणि तिसरी गोष्ट त्याच 8व्या वचनात तो म्हणतो, दॅट दाउ बेस्ट ऑब्झर्व इट टू डू अकॉर्डिंगली. ती तू पाळ, सबमिट टू इट. आणि त्याद्वारे त्या वचनाचा द्वारे तुझा निभाव लागेल. ट्रिब्युलेशनचा समय सुरू होईल, प्रकोप का काल. त्या संकटाच्या काळात, प्रकोप का काली, पिरियड ऑफ ट्रिब्युलेशन मध्ये काही जण प्रभूला स्वीकारतील, परंतु ते हुतात्मे होतील, मार्टर. त्यांना ट्रिब्युलेशन सेंट्स असं म्हणतात. ते कसे होतील? रक्ताच्या द्वारे तर नाही, कृपेचा काळ तर बंद झाला, सुवार्तेचा काळ तर बंद झाला, चर्च तर वरती घेतलं गेलं, सुवार्ता सांगणारे पण नाहीत, आणि बायबल आणि बायबलवरची पुस्तकं देखील नाहीत, एकत्र देखील येता येत नाही. परंतु तरी देखील पवित्र आत्मा काही जणांच्या हृदयात काम करून त्यांचं तारण होईल. पण कसं होईल? ज्या वेळेस ते वचन बोलतील. इब्री भाषेमध्ये म्हटलेलं आहे कन्फेस. ते वचन विटनेस म्हणजे कन्फेस करतील. ते मारले जातील, ठार मारले जातील, हुतात्मे होतील. पण वचन ते बोलतील, आणि वचन बोलल्यामुळं ठार होतील, पण बोललेल्या वचनामुळं ते स्वर्गामध्ये जातील. म्हणून वचने मोठ्याने बोला. रीड द बायबल. पवित्र शास्त्र वाचा, मनन करा, मनन करा, मनन करा, मनन करा. कारण त्यामुळं आपल्या जीवनामध्ये प्रभू मोठं काम करत असतो. आता आपण पुढे जाऊया. आता वॉकिंग इन द स्पिरिट. मी पवित्र आत्म्यामध्ये कसं चालावं हे कदापि विसरू नका. देवाची इच्छा आहे की तुम्ही त्याच्याबरोबर चालावं. राजांचा राजा, प्रभूंचा प्रभू मोठ्याने हाक मारून कोट्यवधी लोकांमधून तुमचं नाव घेतो आणि बोलवतो आणि म्हणतो, माझ्या बरोबर तू राहा, माझ्या बरोबर तुमचा. किती मोठा बहुमान आहे, प्रिव्हिलेज आहे की नाही? आणि मग ह्या जिवंत देवानं तुमचं नाव घेऊन तुम्हाला बोलवावं. त्याच्यावर चालण्यासाठी या बहुमानाला आपण प्रतिसाद दिला पाहिजे. हे पवित्र आत्मा बरोबर चालणं आहे. आणि म्हणून गलतीकारास पत्र 5वा अध्याय आणि वचन 16 मध्ये तो काय म्हणतो? गलेशियन्स, गलती 5:16. हे सर्व माहित असेल बहुतेकांना. आत्म्यामध्ये चाला, तो म्हणतो 16 वचन. मी तर म्हणतो आत्म्याच्या प्रेरणेने चाला. ही देखील इम्पेरेटिव्ह मूड आहे, ही देखील आज्ञा आहे, ही प्रत्येकाला पाळायची आहे. चालायचं तर पवित्र आत्म्याच्या प्रेरणेनेच, आत्मा के अनुसार चलो. रोमकरस पत्र याचा 6वा अध्याय आणि वचन 4 मध्ये देखील शेवटच्या भागात तुम्हाला वाचायला मिळेल की जीवनाच्या नाविन्यात तुम्ही चालावं, म्हणून तुम्हाला निवडलाय, म्हणून तुमचं तारण आणि उद्धार झाला आहे. वॉकिंग इन द न्यूनेस ऑफ लाईफ, हम भी नये जीवन की सी चाल चले. म्हणून जुन्या करारामध्ये याकोबचा इस्रायल झाला, पण लंगडा झाला. आणि आम्ही नवीन करारामध्ये आम्ही अगोदरच लंगडे होतो, पापामुळं पांगळे लुळे असे होतो, पण त्याच्या स्पर्शानं आम्ही सरळ उभे झालो, यासाठी की आम्ही त्याच्याबरोबर चालावं. येशू देखील जेव्हा एक लंगडा त्याच्याकडे आला, त्याला काय म्हणाला? मत्ती वर्तमान 9 आणि वचन 5, अराइज अँड वॉक. उठ आणि चालू लाग. देवाची इच्छा आहे तुम्ही उठावं आणि चालावं. या कोरोना किंवा कोविड-19 या पिरियड मध्ये, या काळामध्ये सर्व जग हादरलेलं असताना, भीतीचं वातावरण पसरलेलं असताना, विश्वासणारा भीत नाही, तो चालतो पवित्र आत्म्याबरोबर. त्याला माहिती मी कोणाबरोबर चालतो आणि कोण माझ्याबरोबर चालतो. आणि म्हणून इनोक, वॉक विथ गॉड हे वचन लक्षात सतत असू द्या. मग उत्पत्तीचं पुस्तक 5वा अध्याय 24वा वचन.
आता एका महत्वाच्या वचनाकडे पुन्हा मी तुम्हाला नेतो, ते जे प्रथम मी वाचून दाखवलं होतं. कोणतं? 2 करीन याचा 13वा अध्याय आणि 14 वचन. 2 करीन अध्याय 13 आणि वचन 14, शेवटचं वचन, शेवटचं अध्याय, की पवित्र आत्म्याची सहभागिता. हा फक्त ब्लेसिंग किंवा आशीर्वाद किंवा ग्रेस किंवा बेनेडिक्शन बाळकाने द्यायचं असं नव्हे. तुम्हाला त्याने त्याच्या कोइनोनियामध्ये, त्याच्या संगती, संघ फेलोशिप मध्ये, कम्युनियन मध्ये, पार्टनरशिप मध्ये, फ्रेंडशिप मध्ये जवळ बिलगून लपटून तुम्ही त्याच्याबरोबर राहून चालावं, ही पित्याची इच्छा आहे. त्याची इच्छा म्हणजे देवाचं वचन. द वर्ड ऑफ गॉड इज द विल ऑफ गॉड अँड द वर्ड ऑफ गॉड इज गॉड. म्हणून या वचनाचा आदर आपण करायला शिकलं पाहिजे आणि हे वचन तुमच्या बरोबर सदैव असलं पाहिजे. तुम्हाला मला देवानं 3 गिफ्ट, 3 दानं दिलीत. कोणती? एक लॅम्ब ऑफ गॉड, देवाचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त. दुसरं पवित्र आत्मा, होली स्पिरिट. आणि तिसरं वर्ड ऑफ गॉड, हे देवाचं वचन तुम्हाला मला त्याने गिफ्ट म्हणून दिलेलं आहे. आता त्या पवित्र आत्म्याबरोबर कसं चालायचं? शाळेमध्ये असताना मी पोत्यात पाय घालून दोघं पाय घालून एक रेस होती, ते पळायचं, शर्यत होती, मजा यायची, पळायचो, हसायचे. ते दिवस मला अजून आठवतात. दोघांचे एक पाय बांधायचे, पोत्यामध्ये घालायचे आणि जायचं. असंच पवित्र आत्म्याच्या बरोबर आपल्याला पुढे जायचंय. कदाचित पडणं झडणं होईल, हसतील, स्वतः हसू, पण प्रॅक्टिस नंतर तुम्ही पवित्र आत्म्याबरोबर दैनंदिन जीवनामध्ये पुढं आणि पुढं चालू लागाल. ख्रिस्ती जीवन, याला सुजन म्हटलंय. पिलिग्रिमेज, प्रवास, जर्नी, इकडून तिकडे जाणे. ख्रिस्ती जीवन वाहत आहे नदीप्रमाणे. जर नदीचं पाणी थांबलं तर ते डबक, ज्या ठिकाणी डास, वास आणि सर्व प्रदूषण आहे, नाही. पण जिवंत पाण्याची नदी प्रभू येशू ख्रिस्त आहे. जेव्हा आपल्यामध्ये असतो त्यावेळेस आपण एका ठिकाणी राहत नाही, एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी. ह्याला म्हणतात प्रोग्रेस, ह्याला म्हणतात सायंटिफिकेशन, ह्याला म्हणतात मॅच्युरिटीकडे, परिपक्वतेकडे असलेली वाटचाल. आणि ही प्रत्येक विश्वासणाऱ्याच्या जीवनात दिसलीच पाहिजे. ज्याच्यात दिसत नाही त्याचा अर्थ त्याच्या जीवनात तारणामध्ये काहीतरी दोष आहे, सदोष आहे. म्हणून पवित्र आत्म्याच्या द्वारे चालण्यासाठी जे काही 5 जे काही मार्ग आहेत ते आपण पाहूया. मी पवित्र आत्म्याबरोबर कसा चालू शकेल? पवित्र आत्मा मज बरोबर कसा चालू शकेल? नंबर 1, इब्री करसपत्राकडे या. इब्री करसपत्र अध्याय 12, हिब्रू चॅप्टर 12 आणि वर्स 1. इब्री 12:1. तर मग आपण एवढ्या मोठ्या साक्षीरूपी मेढाने वेढलेले आहोत, म्हणून आपणही सर्व भार व सहज गुंतविणारे पाप टाकून आपल्याला नेमून दिलेल्या धावेवरून धावावे. नेमून दिलेल्या धावेवरून धावावे. इंग्लिश मध्ये जरा बरं वाटतं. काय लिहिलेलं आहे? लेट अस ले असाइड, लेट अस पुट असाइड, लेट अस पुट अवे. काय? एव्हरी वेट, प्रत्येक भार, प्रत्येक ओझ, एन्कम्बरन्स म्हणतात. अँड द सिन विच डूथ सो इझिली बिसेट अस. बिसेटिंग, बिसेटिंग, एन्टँगलिंग, गुंतवणार प्रत्येक भार, प्रत्येक ओझ आपण फेकून द्यावं. आणि बिसेटिंग म्हणजे सहज गुंतविणारं पाप टाकून देऊन धीरानं दिलेल्या धावेवरून चालावं. ख्रिस्ती जीवन रेस आहे, रेस, शर्यत आहे. हे एका ठिकाणी बसून राहण्याचं ही बात नाही. हिंदीमध्ये पहा, तो आओ, हर एक रोकने वाली वस्तु और उलझाने वाले पाप को दूर करके धीरज से दौड़े. अशा अनेक भाषांतर. दुसऱ्या भाषेत आणखी एका म्हटलेलं आहे, जे पाप हिंडर करतं. हिंडर म्हणजे अडकवतं, आणि जे पाप क्लिंग म्हणजे चिकटतं. अशा सर्वापासून तुम्ही दूर जावं. प्रत्येक भार, प्रत्येक वेट, प्रत्येक बर्डन, प्रत्येक ओझ, प्रत्येक इम्पेडिमेंट, प्रत्येक गुंतवणारं पाप, रोकने वाली वस्तू, उलझाने वाले पाप, सहज अटकवणारं पाप, यांना दूर फेकून देऊन धीरानं दिलेल्या धावेवरून
तुम्ही धावावं. शर्यतीत भाग घेणारी व्यक्ती तुम्ही पाहिली असेल, तुम्ही कदाचित शर्यतीमध्ये भाग घेतला असेल, परंतु पहा, टीव्हीवर पहा, ते शर्यतीत कसे तयार असतात. त्यांच्या अंगामध्ये कमीत कमी कपडे असतात. ते आपलं वजन अर्धा किलोने देखील वाढवू देत नाहीत. अतिशय तत्पर असतात. हे एका दिवसात होत नसतं. एका दिवसात मल्ल तयार होत नाही. एखाद्या दिवसात कोणी चॅम्पियन होत नाही. त्याला फार मेहनत लागते, फार कष्ट लागतात, फार सराव लागतो. ख्रिस्ती जीवनाचं असंच आहे. पवित्र आत्म्याबरोबर चालण्यासाठी मेहनत, सराव, कष्ट, समज हे असायलाच पाहिजे. मी कसा पवित्र आत्म्याबरोबर चालेन, पवित्र आत्मा माझ्याबरोबर कसं चालेन? एक, जे पाप मला अडकवतं, जे पाप मला पकडून देतं, रोखणेवाली वस्तू, बिसेटिंग सिन, जाणून बुजून होणारी पाप, ही मी टाकून द्यायला हवी. पाप पुष्कळ प्रकारची आहेत. पापाचा रंग कोणता आहे? पापाचा रंग आहे लाल, किरमिजी. मला असं वाटायचं की पापाचा रंग काळा, डार्क म्हणजे काळा. नाही, कलरफुल पाप करत असतो आपण नेहमी. पाप पण आमची रंगीबेरंगी. म्हणून पवित्र शास्त्रात देव म्हणतो, या चला बुद्धिवाद करू. तुमची पापे लाखेसारखी लाल, किरमिजासारखी तांबडी असली तरी ती लोकरीसारखी किंवा बर्फासारखी शुभ्र मी करीन. पहा, ही पाप असतात. मोठं पाप प्रियानो आपण कदाचित टाळू. देवासमोर मोठं पाप छोटं पाप असं नाहीये. परंतु रस्त्याने चाललेला असताना अशी कल्पना करा, एक मोठी दरड दरड कोसळलेली आहे. शोल्डर बोल्डर मोठा दगड, स्टोन आहे. आपण त्याला पाहिल्यानंतर आपण बरोबर वळसा घेऊन जाऊ. त्याच्यावर आपण आदळणार नाही, आपटणार नाही. आदळलो आपटलो तर काय होईल हे माहितीये. म्हणून आपण सोयीस्करित्या शहाणपणानं एक मोठा वळसा घेऊन आपण जाऊ. परंतु पडतोच. ते ठेच लागून एका छोट्याशा दगडाकडे आपण दुर्लक्ष करतो. तसंच ख्रिस्ती जीवनात आहे. मोठमोठी पाप कदाचित आपण करणार नाही. खून, व्यभिचार, जार कर्म, अमुक तमुक. अर्थात देवासमोर पुन्हा सांगतो, छोटी मोठी पातकं नाहीत. पांढरी काळी अशी काही पातकं नाहीत. पाप पापच आहे. पण त्या क्षुल्लक दुर्लक्ष केलेल्या पापाकडं, छोट्या पापाकडं, छोट्या दगडाकडं आपण ठेच लागून पडतो. त्याप्रमाणे ह्या जीवनात देखील ही बारीक बारीक बिसेटिंग उलछाने वाले पातक, सर्व प्रकारचा भार भार ओझ घेऊन आपण चाललेलो असतो. एक गीत आहे ह्याच्यात इंग्रजीमध्ये, रोल्ड अवे द बर्डन ऑफ माय सिन इज रोल्ड अवे. पापाचा भार असतो, पापाचं ओझ असतं, ते निघून गेले. हट गया माझ्या पापाचा भार घेऊन चालू नका. हा पापाचा भार कोणता आहे? नंबर एक, वरी, चिंता, काळजी. हा भार असतो छोटस, दुर्लक्षित, बिसेटिंग, ते अडकवणार. जे आपण दुर्लक्ष करतो पण तेच आपल्याला अडकवतं. वरी म्हणजे चिंता, काळजी, चिंता हे नास्तिकपणाचं लक्षण आहे. देवाविरुद्ध ते पाप आहे, विश्वासाच्या विरुद्ध आहे. आणि दिवसभरात छोट्या मोठ्या कितीतरी वेळेस प्रत्यक्ष अप्रत्यक्ष, कळत न कळत आपण अशा चिंता, काळजी प्रकट करत असतो. पण देवाला ते नाही आवडत. ते विश्वासाच्या विरुद्ध असतं. इतकंच काय, इजिओ, ज्याचं रूपांतर नंतर गर्वात देखील होतं. आपण त्याचं विनाकारण ओझं घेऊन चालू असतो. हा म्हणतो फेकून द्या. शर्यतीत तुम्ही आहात. शर्यतीतली व्यक्ती अंगातले कपडे देखील ती मोजकेच घालते, अगदी तयार असते. असे पुष्कशा दागदागिने घालून ओझं वाढवून त्या ठिकाणी उभं राहत नाही. उभं राहू शकली तर ती पळू शकणार नाही. मग तिला शर्यतीत कुठल्या प्रकारचं पदक मिळू शकणार नाही. म्हणून ही ख्रिस्ती शर्यत आहे. सर्व ह्या गोष्टी टाकून देऊन, पाप तर आपण टाकूनच दिलेलं आहे, परंतु हे पाप मत्तकृषी 15 मध्ये 3-4 गोष्टी आहेत. हे कोणत्या आहेत? बिसेटिंग, रोखण्यावाली वस्तू, क्लिंग, चिकटणारे किंवा हिंड्रन्स करणारे, अडकवणारे, आपल्याला पाडणारे. ही पातक कोणती आहे? रूढी, परंपरा. मत्तई कृषी वर्तमान अध्याय 15 आणि वचन 6 मध्ये, 3 आणि 6 मध्ये पहा. ह्या रूढी, ह्या परंपरा, ह्या चालीरीती, कल्चर म्हणून म्हणतात, ते येऊन घुसतं ख्रिस्ती जीवनात. कल्चर असेल तर हेच देवाचं वचन, हेच कल्चर, दुसरं कल्चर नाही. आमचं असं कल्चर आहे. आमच्या बाप दादाने आम्हाला असं शिकवत नाही. देवाचं वचन जे सांगतं त्याचप्रमाणे पवित्र आत्मा तुमच्याकडून ओढून घेतो.
आणि त्याची इच्छा असते की तुम्ही त्याप्रमाणे चालावं. आणि म्हणून ह्या सर्व गोष्टी आपण लक्षात घेतल्या असत्या कारणानं हे वचन तुम्ही लक्षात ठेवा. कोणतं? इब्रिकरास पत्र 12 अध्याय आणि पहिलं वचन. सर्व भार, सर्व ओझ, सर्व बिसेटिंग सिन, म्हणजे सहज सकाळी प्रार्थनेला न उठणं हे बिसेटिंग सीन आहे, पाप आहे ते. प्रभूला वेळ न देणं, मंदिरात वेळेवर न जाणं, प्रभूला अर्पण न करणं, सुवार्ता न सांगणं, इतरांसाठी प्रार्थना न करणं, हे पाप आहे. हा परमेश्वराविरुद्ध केलेला अपराध आहे. हे छोटी छोटी पातकं त्याला बिसेटिंग सिन म्हणतात. आणि म्हणून अशी प्रत्येक पाप ज्यावेळेस पवित्र आत्मा दाखवतो, कबूल करून सोडून देऊन पवित्र आत्म्याच्या हातात हात घालून ज्यावेळेस आपण चालू लागतो पवित्र आत्म्याने भरून, त्याच वेळेस ख्रिस्ती जीवनाची वाटचाल सुरू राहते. नंबर 2, दुसरा मार्ग, गलतीकरास पत्राकडे या. गलतीकरास पत्र याचा अध्याय 6, गलेशियन्स चॅप्टर 6, गलतीकरास पत्र अध्याय 6 आणि वचन 8, 6 अध्याय आणि वचन 8 तुम्हाला मी वाचतो. जो आपल्या देह स्वभावासाठी पेरितो त्याला देह स्वभावापासून नाशाचे पीक मिळेल, आणि जो आत्म्यासाठी पेरितो त्याला आत्म्यापासून सार्वकालिक जीवन हे पीक मिळेल. पेरितो, पेरितो, हा, ही हू सो, SOW, पेरितो. 2, एक देहासाठी, शरीरासाठी म्हणजे इश्माईलसाठी त्याला नाशाची कापणी करावी लागेल. दुसरा आत्म्यात, इन द स्पिरिट, ज्यावेळेस तो पेरतो तो सार्वकालिक जीवनाची कापणी करेल. किती सुंदर वचन आहे ना, फार सुंदर वचन आहे. तुम्ही जे काही करत असता ती पेरणी करत असता. शब्द देखील आपण बोलतो ते आपण पेरत असतो. पेरणारा पेरणी करायसाठी निघाला, अहो खास पेरलं ते उगवतं, पण जाता जाता पडलं जे बी पडतं ते पण उगवतं. आणि म्हणून हे पेरणी करणं हे अतिशय महत्वाचं आहे. शरीर के लिए जो बोता है विनाश की कटनी करेगा, और जो आत्मा के लिए बोता है वह अनंत जीवन की कटनी करेगा. योग देखील काय म्हणतो पहा, योबाचं पुस्तक अध्याय 4, एक वचन तुमच्याकरता मी वाचून दाखवतो. तो देखील सुंदर सांगतो. 4 अध्याय आणि वचन 8, 4:8 जोब. माझ्या पाहण्यात तर असे आहे की जे अधर्माची नांगरणी करतात ते दुःखाची पेरणी करतात, व तशीच ते नाशाची कापणी करतात. उघड आहे, सुंदर आहे, हे समजण्यासारखं आहे. आणि म्हणून जे काही आपण करत असतो, आचार, विचार, उच्चार, ती एक प्रकारे पेरणी असते. तुम्ही पेरत असता सार्वकालिक जीवनासाठी. जर देहामध्ये मी जगलो, फ्लॅश, फ्लॅश म्हणजे देह, देह म्हणजे हे हाड मांस रक्त नव्हे. देह म्हणजे जुना स्वभाव. हा तुमचा माझा शत्रू आहे. मागच्या केपेस आपले 3 शत्रू आपण पाहिले. एक देह म्हणजे फ्लॅश, म्हणजे तुम्हीच तुमचे शत्रू आहात. नंबर 2 वर्ल्ड, संपूर्ण जग. आणि तिसरा शत्रू म्हणजे सैतान. एकाच वेळेस तिघांचं युद्ध आपलं चालू असतं. परंतु देहासाठी जर आपण जगू, शरीरासाठी, दैहिक गोष्टीसाठी, तर कापणी मात्र तशीच करावं लागेल, नाशाची. आपला मुकुट आपण गमवून बसू शकू. मी रागावलो, ते पण पेरणं आहे. मी अपशब्द वापरलाय, ते पण पेरणं आहे. माझी कृती देखील ती एक प्रकारची पेरणी आहे की जी उगवेल. जर मी ख्रिस्तासाठी, जर मी अधीनतेने राहून काही पेरीत असेल, तर मला सार्वकालिक जीवनाची कापणी करायला मिळेल. किती आनंदाची गोष्ट आहे ना. एक पेरणी मात्र तुम्हाला मला सांगावीशी सतत सतत वाटते, आणि ती म्हणजे सिक्रेट प्लेस. सिक्रेट प्लेस म्हणजे थ्रोन रूम, विदिन द वॉल, इनसाइड द वॉल, बिहाइंड द वॉल, परम पवित्र स्थानामध्ये, होली ऑफ होली स्थानामध्ये निश्चित पडणं, त्याच्या सहवासात स्वतःला फेकून देणं, भिजत ठेवणं, त्याला म्हणतात पेरणी. तुम्ही पेरत असता, तुम्ही प्रार्थना करता त्यावेळेस तुम्ही पेरत असता. लगेच दुसऱ्या दिवशी तुम्हाला त्याचं उत्तर कदाचित मिळणार नाही, पण तुम्ही जे काही करता, जे काही करता ते पेरणी करत असता. यू आर सोईंग. आणि त्याची कापणी न जाणं उद्या तुम्हाला पाहायला मिळणार नाही, परंतु एक दिवस येईल तुम्ही जे हार्वेस्ट कापणी कराल त्यास तुम्हाला सार्वकालिक जीवन म्हणून वाटा तुम्हाला मिळेल, इटर्नल राईट. म्हणून रिमेंबर, 2च गोष्टी अनंतकालिक आहेत. एक तुमचा आत्मा आणि दुसरं देवाचं वचन.
इटर्नल. म्हणून तुमचा आत्मा म्हणजे तुम्ही, आत्मा जीव शरीर, आत्मा म्हणजे कोण? तुम्ही. तुम्ही जे काय करता ते अनंत कालासाठी त्याची कापणी करत असता. म्हणून आमेन म्हणून उठून जाऊ नका. केलेल्या प्रार्थनाची उत्तर मिळेपर्यंत तुम्ही प्रार्थना करा. याकोबाप्रमाणे रेसल म्हणजे झोंबी करण्यास शिका. याकोबाने झोंबी केली तशी तुम्ही मी देखील झोंबी करणारा आत्मा मागा. इतरांसाठी प्रार्थना करा, यासाठी की जे काही पेरलेलं ते तुम्हाला मिळेल. देवाच्या कार्यासाठी आर्थिक मदत देखील तुम्ही आज केली, त्याची देखील फेट तो तुम्हाला रिवॉर्डच्या स्वरूपात अनंत कालामध्ये देईन. आणि म्हणून तो म्हणतो की ना देहासच्ची पेरणी नाशासाठी आणि आत्म्यामध्ये केलेली पेरणी सार्वकालिक जीवनासाठी त्याची कापणी तुम्ही कराल. प्रत्येक गोष्टीमध्ये मग ती छोटीशी प्रार्थना असो किंवा छोटीशी उपकासुती असो, एक तुम्ही दिलेली भेट व्हिजिटिंग असो किंवा दुसऱ्यासाठी केलेली प्रार्थना असो, छोटी असो, मोठं तर काही तुम्हाला समजा करता येत नसेल, परंतु जे काही छोटं, प्रत्येकाकडे परमेश्वराची नजर असते. द आईज ऑफ द लॉर्ड रन टू अँड फ्रो वचन सांगतं. देवाचे नेत्र सर्वत्र असतात, ते सर्व काही पाहत असतात. त्या विधवेने टोली टाकली, ते पण येशू पाहत होता. इतरांनी काय टाकलं तिथं पाहिलंच, पण त्या दानाकडे त्याचं बारीक लक्ष होतं. तसं तुमच्याकडे पण त्याचं बारीक लक्ष आहे. तुमचे शब्द, तुमचे विचार आणि तुमचे आचार काय आहे तुम्ही पेरीत असता. आणि म्हणून मेल्यानंतर सर्व शून्य, मेल्यानंतर सर्व समाप्त होतं, अनंत काळात विलीन होतो, भस्म होतं, असं नाही. मेल्यानंतर आहे जजमेंट. आफ्टर डेथ देर इज जजमेंट. तिसरी गोष्ट, रोमक्रस पत्राकडे या. पवित्र आत्म्याबरोबर चालणे, वॉकिंग विथ द होली स्पिरिट, हा आपला विषय आहे. मी पवित्र आत्म्याबरोबर कसा चालू शकेन? नंबर 1 आपण पाहिलं की प्रकारच्या जुनाट गोष्टी, पापाचा वसवसाट किंवा पापाकडे झुकणारं जीवन आणि सहज गुंतवणारं पाप जेव्हा मी टाकून देतो, त्याच वेळेस पवित्र आत्मा माझ्याबरोबर चालू लागतो. दुसरी गोष्ट आपण पाहिली की मी पवित्र आत्म्याबरोबर राहायला हवं. गलती 6:30 मी पेरणी करायला हवी आणि विश्वासाने पेरणी करत असतो. आता तिसरी गोष्ट, रोमक्रस पत्र याचा 12वा अध्याय आणि वचन 1 आणि 2 ही मोठी वचने आहेत. जे तरुण आहेत त्यांनी हे वचन पाठच केलं पाहिजे. वचन पाठ करा, वचन गुणगुणा, वचन स्वतःलाच म्हणा, वचन इतरांनाही म्हणून दाखवा, मोठ्याने म्हणा, यासाठी की त्याचा गौरव होऊन तुमच्या मुखातून देखील परमेश्वराचं स्तवन व्हावं. म्हणत जा, हे माझ्या जीवा म्हण, हे माझ्या जीवा परमेश्वराचं स्मरण कर, परमेश्वराची उपस्थिती कर. रोमक्रस पत्र 12:1-2. याच बंधूंनो, मी देवाच्या करुणेमुळे तुम्हाला विनवतो की तुम्ही आपली शरीरे जिवंत, पवित्र व देवाला ग्रहणीय यज्ञ म्हणून समर्पण करावी, ही तुमची आध्यात्मिक सेवा आहे. वचन 2, देवाची उत्तम व ग्रहणीय व परिपूर्ण इच्छा काय आहे हे तुम्ही समजून घ्यावे. म्हणून या युगाबरोबर समरूप होऊ नका व आपल्या मनाच्या नवीनीकरणाने स्वतःचे रूपांतर होऊ द्या. सर्वात उत्तम असलेले वचन 2 वचन आहेत, जरा मोठं आहे, पण एका शब्दात सांगायचं म्हणजे सॅन्टिफिकेशन, पवित्रीकरण. तारणानंतर येतं पवित्रीकरण आणि ही प्रक्रिया प्रत्येक विश्वासाच्या जीवनात असलीच पाहिजे. मला यातलं काही माहित नाही, मला याच्यातलं काही कळत नाही, मी विसरून जाते असं म्हणून वेळ घालू नका. भाइयों, अपने शरीर को बलिदान करके चढाओ. शरीराचं बलिदान. वचन 2 मध्ये तो म्हणतो की या युगाबरोबर समरूप होऊ नका, सदृश्य न बनो. आणि म्हणूनच हे जग हे तुमचं राहण्याचं ठिकाण नाही. आपलं नागरिकत्व तर स्वर्गीय आहे. तोच दुसऱ्या भाषांतरात 12:1-2 मध्ये दुसरं भाषांतर पहा. ब्रदर्स, आय बेग यू ऑफर युअर सेल्फ ऍज अ लिव्हिंग बॉडीज. म्हणून या गोष्टीकडे आपण लक्ष द्यायला पाहिजे. जगाबरोबर समरूप न होणं. तुम्ही जगात आहात, जगात जन्मलेले आहात, परंतु जगातून त्याने तुम्हाला निवडून घेतलेलं आहे. तुम्ही या जगाचे नाही. म्हणून 6:14 मध्ये तोच पहा, गलती 6:14 मध्ये म्हणतो की तुम्ही या जगाबरोबर समरूप न होता त्याच्याबरोबर तुम्ही आपली करा. 6:14 आपला प्रभू येशू ख्रिस्त
याच्या वधस्तंभाच्या अभिमानाशिवाय कशाचाही अभिमान बाळगणे माझ्या हातून न हो. त्याच्याद्वारे जग मला वधस्तंभावर खिळले आहे व मी जगाला वधस्तंभावर खिळलेला आहे. ही पौलची साक्ष तुमची आणि माझी साक्ष होऊ द्या. मी जगाला खिळलेला आहे आणि जग मला खिळलेलं आहे. काय आपण अशी साक्ष देऊ शकतो का? याचा विचार आपण प्रत्येकाने करायला हवा. दुसरं उदाहरण पाहू येशू ख्रिस्ताचं. येशू ख्रिस्त काय म्हणाला? या जगाचा सरदार म्हणजे सैतान, त्याचं माझ्यामध्ये काही नाही. हे फार सुंदर वचन आणि मला नेहमी आवडतं. हे आहे योहन वर्तमानामध्ये. प्रत्येकाने आपली बायबल उघडून हे वचन जर वाचलं अधोरेखित करून ठेवा. योहन वर्तमान याचा 14वा अध्याय आणि वचन 27. प्रत्येकाने हे प्रवचन हे सभा संपल्यानंतर या सर्व गोष्टी जसं सांगितल्या तशा प्रत्यक्षितरित्या करायला हव्यात. 14वा अध्याय आणि वचन 27 योहन वर्तमान. तो म्हणतो अं, 30 माफ करा 30 14:30 योहन 14:30 14:30 मधला भाग पहा. तरी माझ्यावर त्याची सत्ता नाही. त्याची म्हणजे सैतानाची मधला भाग मी वाचला. हिंदीमध्ये म्हटलेलं आहे उसका मुझमे कुछ नहीं कुछ नहीं. उसका म्हणजे सैतानाचा लुसिफरचा मुझमे कुछ नहीं. ही येशूची साक्ष. पौल म्हणतो की मी जगाला आणि जग मला खेळलेलं आहे. माझा जगाचा काहीच संबंध नाही. मी जगात आहे परंतु जग माझ्यात नाही. येशू काय म्हणतो? मी जगात आहे पण या जगाचा जो अधिपती आहे सैतान लुसिफर उसका मुझमे कुछ नाही. त्याचं माझ्यामध्ये काहीच नाही. किती सुंदर ही साक्ष आहे. आणि म्हणून ह्या गोष्टी आपल्याला समजल्या पाहिजे. 3 शत्रू आहेत ह्याच वचनात. रोम 12 जी वचन वाचले 1 आणि 2 मध्ये 3 शत्रू पहा कोणते आहेत पटकन. पहिला शत्रू पहा वचन 1 मध्ये शरीर म्हणजे फ्लॅश म्हणजे तुम्ही तुमचे शत्रू. नंबर 2 शत्रू सोल वचन 2 आपला शत्रू. आणि तिसरा स्पिरिट वचन 11. हे 3 शत्रू आहेत. हे 3 शत्रू याकोबाच्या पत्राध्याय 4 मध्ये देखील तुम्हाला पाहायला मिळेल. म्हणून या जगाबरोबर तुम्ही राहू नका. ज्या जगाने मसायाला क्रुसावर खेळलं त्या जगाशी तुम्ही मैत्री कशी करू शकता? म्हणून याकोब 4 मध्ये तो खाली विचारतो जो ह्या जगाशी मैत्री करतो तो देवाचा वैरी ठरला आहे. आपण देवाचे वैरी ठरतो. म्हणून या गोष्टी आपण लक्षात घ्यायला हव्या. पहा 2 भाऊ होते. एक एसाव आणि एक याकोब. याकोबाचा इस्रायल झाला आणि एसावाचा पण काहीतरी झाला. कोणतं नाव मिळालं एसावाला? एसावाचं दुसरं नाव कोणतं? ते आहे इदोम. EDOM. हे लक्षात घ्या. इदोम. इदोम याचा अर्थ तांबडा लाल. त्याने ते तर्री करी मागितले त्या बोलमध्ये. ते मला दे. ते कालवण ती तर्री तो रस्सा मला दे. मला भूक लागलेली आहे. त्यासाठी त्याने ज्येष्ठत्वाचा हक्क देखील विकून टाकला. दे ते मला. आणि त्याने ते घेतलं. ज्येष्ठत्वाचा हक्क त्याने विकला. कोण? एसाव. म्हणून त्याला तांबडा नाव पडलं. तांबडा म्हणजे इडोम. EDOM. ते उलट करून जे आपण वाचलं तर काय होतं? मोड. MODE. इडोम EDOM. त्याचं रिव्हर्स म्हणजे उलट केलं तर काय होतं? MODE. मोड. मोड म्हणजे काय? फॅशन, अ वे, मॅनर, रीत, तरा तरा तरा. आमच्या अशा तरा आहेत. तरेवाय काय हा पद्धत किंवा प्रकार मार्ग. मला असं वाटतं म्हणून आमच्यात हे असं असं आहे. आमच्यात आम्ही खानदानीचे, आम्ही 96 कुळाचे, आमच्या बापदादाने आम्हाला शिकवलं. आमच्या पद्धत तरा परंपरा रूढी हे झालंय इडो. जगाच्या पद्धतीने वागणं. अनुवादाच्या पुस्तकामध्ये एक आहे वचन पहा. अनुवादाचं पुस्तक 22वा अध्याय 5 वचन. स्त्रीने पुरुषाचा पेहराव लिहू नये. पुरुषाने स्त्रीचा पेहराव लिहू नये. पण आपण आता काय पाहतो? असंच पाहतो. त्याला म्हणतात फॅशन. जगाच्या फॅशन प्रमाणे चालणे.
कोणी पोनीटेल करतंय, गिटार वाजवणारे पुलपीटवर असलेले वाद्यवृंदात जे क्वायर आहे त्याच्यातले बघा कसे वाजवत, काहींनी असे केस केलेले कोंबडा छाप कलरफुल. आणि नुसतं तेच नव्हे, आपल्या जीवनामध्ये देखील अशा अनेक पद्धती, अनेक तऱ्हा, मोड, इडोम आपण बाळगत असतो. एसावाला दोष देऊ नका, स्वतःकडे पहा. यहूदा इस्करियोतला देखील दोष देऊ नका, स्वतःकडे पहा. मी कसा आहे? पवित्र आत्मा माझ्याबरोबर चालतो का? मी पवित्र आत्मा चालत आहे काय? कमी एकटा कुठं उधळत आहे? नाही. आणखी एक उदाहरण पहा, ती शमरोनी स्त्री योहान सुसमाचार अध्याय 4 पाणी भरायला आली याकोबाच्या विहिरीकडं. येशू आणि त्याचे शिष्य देखील आले. येशूने शिष्यांना म्हटलं, गावामध्ये जा आणि काही भाकरी वगैरे मिळतात का, जेवण मिळतं का ते घेऊन या. तो एकटाच बसला होता. तिथं ही स्त्री आली शमरोनी पाणी भरायला घागर घेऊन. आणि मग दोघांची बातचीत अध्याय 4 योहान मध्ये तुम्हाला ऐकायला मिळते. योहान अध्याय 4 हा एखाद्या व्यक्तीला प्रभू येशू ख्रिस्ताकडे म्हणजे त्याच्या राज्यात आणण्यासाठी संभाषण कसं संभाषण करावं, कसं काउन्सिलिंग करावं याचं उत्तम उदाहरण आहे. त्यानं म्हणजे येशूनं तिला दोष दिला नाही. तिला 5 नवरे होते, 6वा देखील तिचा नवरा होता. त्या येशूला माहित होतं, तरी इतरांप्रमाणे तिला दोष दिला नाही. ज्यावेळेस एखाद्याला सुवार्थ सांगतो त्यावेळेस त्याला नरकाची भीती घालू नका. पापाचं वेतन मरण, हे बघ नरक, तू पापी उद्या नरकात जाशील. ते जरी बरोबर असलं तरी त्यापेक्षा त्याची सार्वकालिक आगापे प्रीती ही त्या व्यक्तीला, पाप्याला समजून द्या. देव तुझ्यावर प्रीती करतो आणि मग त्याला पश्चातापाचा मार्ग दाखवून ख्रिस्ताकडे आणा. येशूने असंच केलं. त्यांनी तिला कंडम केलं नाही. एकमेकाला कंडम करू नका. जो वचनातून पुलपीट वरून वचनाचा दुरुपयोग करून दुसऱ्याला कंडम करतो, दोष देतो, तो सैतानापासून आहे. त्या कंडमनेशन मुळे डेथ येते. त्या मंडळीमध्ये मरण पसरतं. सगळेजण मेल्यासारखेच होतात. परंतु येशूने तसं केलं नाही. येशू कंडम कधी करत नाही. येशूने तिला ग्रेस म्हणजे कृपा दाखवली आणि तिचं तारण झालं. आणि मग तिनं असं म्हटलेलं आहे, पुढे जर तुम्ही वाचलं तर आपली घागर 4 अध्याय वचन 28 आहे. त्यामध्ये म्हटलेलं आहे, तिने आपली घागर पाण्यासाठी जे मडकं आणलं होतं तिथंच टाकून दिलं, फुटलं ते, आणि आपल्या गावात गेली आणि ती सुवार्ता सांगितली, इव्हेंजलिस्ट बनली, सुवार्तिक बनली. आणि त्या सगळ्या गाववाल्यांनी तिच्यावर विश्वास ठेवला. त्यांना तर माहित होतं ही कोणत्या चालीरीतीची बाई आहे, खराब स्त्री आहे, 5, 6, 7, 8 नवरे तिने केलेले आहेत, तरी देखील तिच्या सुवार्तेवर त्यांनी विश्वास ठेवला. बघा तिची टेस्टिमनी किती शुद्ध होती झाली. आणि ते आले आणि त्यांनी येशूला पाहिलं. पण महत्वाचा भाग मला हा सांगायचा आहे, ज्यावेळेस ती सुवार्ता सांगायला गेली त्यावेळेस तिने आपली घागर 4:28 योहान यामध्ये सांगितल्याप्रमाणे तिथंच टाकली. ही घागर म्हणजे जग. हे जग ज्यावेळेस तुम्ही सोडता, फोडता, टाकून देता, त्याच वेळेस सुवार्ता प्रभावित होते. जगामध्ये जरी असलो तर जगाप्रमाणे राहू नका. जग स्वतःमध्ये घेऊ नका. एक कोकोकोलाची बाटली घ्या रिकामी आणि आपल्यापासून जवळच म्हणजे माझ्यापासून, मी न्यूझीलंड मधून बोलत आहे, जवळच पॅसिफिक, अटलांटिक मोठमोठे हिंदी महासागर आहेत, मोठमोठे भर समुद्रात जा, तिला बूच लावा आणि जोरदार रीतीनं ताकद लावून ती फेका पाण्यात, समुद्रात, ती फ्लोट होईल म्हणजे तरंगल. कुठपर्यंत? जर तिचं ते बूच निघालं किंवा काढलं तर संपूर्ण पाणी आत जाईल पॅसिफिक ओशनचं आणि मग ती जड होईल आणि ती बाटली खाली रस्सा तळाला परमनंट कायमची जाऊन विसावेल. 1 इंच देखील ती पुढे सरकू शकणार नाही, प्रवास करू शकणार नाही. तसंच आपलं आहे. हे जग म्हणजे हा समुद्र आणि आपण तरंगत आहोत. परंतु हे जग समजा आपल्यामध्ये आपण घेतलं तर आपण जड, निस्तेज, निष्प्रभ होतो आणि खाली त्या जगाच्या ओझ्याने जातो आणि तिथंच स्थिरावतो. दुसऱ्याला पण 1 इंच देखील आपली मदत होत नसते. आपला प्रवास तिथंच संपतो. हे जग घुसू देऊ नका आपल्या घरामध्ये, आपल्या कुटुंबामध्ये, आपल्या चर्चमध्ये. हे कसं घुसतं? प्रथम आपल्या मनातून. आपण जस्ट या जगाबरोबर समोर होऊ नका. रोमक्रस पत्र 12:1-2 मध्ये आपण वाचलं. हे जग हे म्हणजे आपल्या मनातून, त्याला म्हणतात दिवा स्वप्न.
सोमग्नता. सैतान प्रथम मनाचा ताबा घेतो आणि मग पाप त्या मनामध्ये, आपल्या मेंदूमध्ये म्हणजे थॉट लाईफ मध्ये जन्मतं आणि ते पाप नंतर मृत्यू आणतं. मृत्यू असा येतो. आणि म्हणून त्या बाईने जसं घागर फेकून दिली, तशी हे जग तारण जर झालं असेल तुमचं, तर तुम्ही फेकून द्यायला. आणखी एक वचन तुम्हाला दाखवितो. स्तोत्र संहिता 81 कडे या. सुंदर वचन आहे, पॉवरफुल वचन आहे. तुम्हाला कदाचित हे तुम्ही पहिल्यांदाच ऐकत असाल. 81 आणि वचन 6. 81:6 साम. मी त्याच्या खांद्यावरील भार काढला आहे, त्याच्या हातातला हारा दूर केला आहे. वाचल्यानंतर कदाचित भरकन वाचलं तर समजत नाही. असं भरकन पटकन चटकन असं वाचू नका. हळूहळू पवित्र आत्मा तुम्हाला त्याच्याचा मतितार्थ समजून देईल. तो काय म्हणतो, खांद्यावरचा भार. अरे तुझ्या खांद्यावरचा भार मी केव्हाच काढला आहे. रोल्ड अवे द बर्डन ऑफ माय सिन हॅज रोल्ड अवे. हट गया हट गया. खांद्यावरचा भार, खांद्यावरचं माझं पातळ त्यानं केव्हाच दूर केलं आहे. पण खाली काय म्हटले पहा, त्याच्या हातातला हारा. हारा म्हणजे पाटी, टोकरी, तसाच राहिलाय. हे किती दुःखाचं आहे ना. हा हारा, ही टोकरी, हा पाटा म्हणजे काय, म्हणजे मोबाईल. बाप मोठं ते केव्हाच दूर झालं वधस्तंभावर, पण हातामध्ये हा मोबाईल तसाच राहिला. तुम्ही घागर टाकून दिली, आम्ही हा मोबाईल टाकत नाही. हा उपयोगाचा आहे, याच्या विरुद्ध मी नाही. हा फार उपयोगाचा आहे. पण हा तुम्हाला नेटवर्क सारखा गुंतून ठेवतो. सहज गुंतवणार. कोळी जाळ विणतो, त्याच्यात तो आपला पक्ष बरोबर पकडतो. ह्याच्यामध्ये बायबल आहे, ह्याच्यामध्ये सियोनाची गीते आहेत, सर्व ठीक आहे. न्यूज पण मी ऐकतो, पण ह्याच्यामध्ये सैतानाने इतर गोष्टी देखील ठेवलेल्या आहेत, की ज्या मी ह्या पाहता पाहता त्या नेटमध्ये, हे नेटवर्कच आहे, त्या नेटमध्ये बराबर मी अडकतो. हारा, टोकरी फेकून दिली नाही, त्याच्या खांद्यावरचा भार मी काढला, पण हातामधली पाटी, हातामध्ये टोकरी, हातामधला हारा तसाच राहिला आहे, की ज्यामुळं अनेक तरुणांचा तरुणींचा नाश होताना दिसत आहे. ते अतिशय दुःखाची अशी गोष्ट आहे. निर्गम 32 मध्ये आपण वाचतो, मोशे वर डोंगरावर गेला, 40 दिवस राहिला. डोंगरावर मोशे, डोंगराच्या मध्यभागी यहोशवा आणि खाली सगळे इस्रायली लोक. खाली इस्रायली लोक म्हणायला लागले अरोनाला, अरे अरुणा, त्या मोशेचं काय झालं आम्हाला समजत नाही, मेला वाटतं, 40 दिवस झाले. असं कोण राहतं का अन्न पाणी वाचून? असं कर, आम्हासाठी दुसरे देव तयार कर. आणि अरुण देखील हा त्यांच्या गळचेपीला, दडपशाहीला घाबरला. असे फॉर्म्युला देणारे बरेच असतात, आपले नातेवाईक पण असतात, उगाच आपल्या भीड घालतात आणि करायला लावतात नको ते. तसं ह्या लोकांनी देखील त्या अहरोनाला पकडलं. आता तुझं काय खरं नाही, जे आम्ही सांगतो तो ऐक, मोशेचं काय झालं मला कळत नाही, आता तू आम्हाला असं कर, नाही तर परत जाऊ आपण मिस्रात. आणि मग अहरोन याने मूर्खपणा केला, चूक केली, सगळ्यांचं सोनं नाणं गोळा केलं आणि नंतर त्यांनी ती मूर्ती तयार केली. तुम्हाला माहित आहे नाही का? ते काय म्हणाले 32:1 मध्ये, अरुणा, आमच्या समोर चालणारे आणि आमच्याशी बोलणारे देव तू बनव. काय? आमच्या समोर चालणारा आणि बोलणारा. आणि त्यांना मिळाला. पहा, हा मोबाईल आमच्या समोर समोर चालतो आणि आमच्याशी बोलतो पण. हा देव होऊन बसलेला आहे. देवाची जागा त्या मोबाईलने घेतली आणि मग मनुष्य पवित्र आत्म्याबरोबर कसा चालणार? बायबल त्याच्यामध्ये असेल, परंतु ही दुःखाची गोष्ट आहे. म्हणून पौलाचं उदाहरण लक्षात ठेवा. पौल काय म्हणतो, फिलिप्पियर्स पत्र 3रा अध्याय आणि एक शब्द तुम्हाला त्याच्यातला सांगायचा आहे. फिलिप्पियर्स पत्र 3रा अध्याय 7 आणि 8 त्याची साक्ष आहे. आणि ही साक्ष तुम्ही देखील वाचायला हवी. आणि वचन कदाचित तुम्हाला माहित असेल, फिलिपियन्स चॅप्टर 3 वर्स 7 आणि 8. तरी ज्या गोष्टी मला लाभाच्या होत्या त्या मी ख्रिस्तामुळे हानीच्या अशा समजलो. वचन 8. इतक्यात नाही, तर ख्रिस्त येशू माझा प्रभू याविषयीच्या ज्ञानाच्या श्रेष्ठत्वामुळे मी सर्व काही हानी अशा समजतो. ह्यामुळे मी या सर्व गोष्टीला मुकलो आणि त्या केर कचरा अशा लेखतो.
या ठिकाणी मराठीमध्ये केर कचरा असा शब्द आलाय. बायबल आहे, देवाचं वचन आहे म्हणून भाषांतर करणाऱ्यांनी जरा सौम्य शब्द वापरलाय. केर कचरा, डस्टबिन मधला आपल्या घरातला कचरा, किंवा दुसरा इंग्रजीमध्ये म्हटलं डंग म्हटलंय, शेण, कौडंग, म्हशीचं गाईचं शेण, ते पण जरा बरोबर वाटलं असतं, पण दोन्ही चुकीचे आहेत. इब्रीमध्ये ह्या केर कचऱ्याला जो शब्द वापरलाय तो जरा वेगळा आहे, तुम्हाला आवडणार नाही. तो शब्द बायबलमध्ये देखील नको आहे, परंतु तो सांगायला हरकत नाही आणि सांगितलाच पाहिजे. तो शब्द आहे मानवी विष्ठा, टॉयलेट, किंवा दुसऱ्या स्पष्ट भाषेमध्ये गू, माणसाचा गू. ख्रिस्ताच्यामुळे मी या सर्व गोष्टी गू किंवा विष्ठा, मैला असं मी समजतो, असं पौल म्हणतो. आता रस्त्याने चालताना अशा प्रकारचा जर विष्ठा, मैला दिसला तर लोक अगोदरच नाकाला रुमाल लावून लांबून जातात, अवॉइड करतात. का? कारण त्यांना नको असतं ते, ती विष्ठा आहे, ती अयोग्य आहे. अशा पौल म्हणतो मी समजलो, ज्या माझ्या लाभाच्या होत्या, ज्या मला हव्या होत्या, ज्यामुळे माझा फायदा झाला असता, अशा सर्व गोष्टी ख्रिस्तामुळं मी अशा समजलो. जो अशा समजतो, जी व्यक्ती अशा प्रकारे वागते, अशाच व्यक्ती बरोबर पवित्र आत्मा चालतो. उन्हे कुडा हानी समजता हो, कुडा म्हणजे केर कचरा असं मी समजतो. आणि म्हणून या गोष्टी आपल्याला अशा कडक रीतीने ज्यावेळेस आपण घेतो, कुठल्याही असो, आपल्या फायद्याचे असो, स्कॉलरशिपसाठी, फ्रीशिपसाठी अनेक जण खोटे सर्टिफिकेट देतात, हानीच्या समजत नाही. ख्रिस्तामुळे हे मला हानी हे नाही समजत पाहिजे. जे स्वतःसाठी ते बरोबर घेतात आणि वचन बाजूला सारून टाकतात, पण हे चुकीचं आहे. अशा गोष्टी तुम्ही समजता काय, ज्या तुम्हाला आवडतात, फायद्याच्या वाटतात, कोणी बघत नाही, मला त्याचा फायदा होईल, नाही. पौल म्हणतो मी त्यांना केर कचरा, कौडंग, शेण असं समजतो आणि मी त्या अवॉइड केल्या, म्हणूनच तो पुढे गेला. आपल्याला ख्रिस्ताबरोबर, पवित्र आत्माबरोबर चालायचं असेल, अशा गोष्टी आपल्याला करणं भाग आहे, तरच पवित्र आत्मा बरोबर चालेल. म्हणजे आट्यापाट्या ख्रिस्ती जीवनात नसतात, घडीत तसा नाही. ख्रिस्ती जीवन सरळतेचं जीवन आहे, मार्ग, सत्य, जीवन. जर ते सत्य मजमध्ये आहे, मी सत्यानेच चाललं पाहिजे, म्हणजे पवित्र आत्मा माझ्या बरोबर चालेल. शेवटची चौथी गोष्ट म्हणजे यहुदाचं पत्र. यहुदाच्या पत्राकडे या. प्रगटीकरणाच्या अगोदर यहुदाचं पत्र येतं. यहुदाचं पत्र एकच अध्याय आहे, त्याचं 20 वचन, 20, फर्स्ट चॅप्टर वर्स 20. प्रियजन हो, तुम्ही तर आपल्या परमपवित्र विश्वासावर स्वतःची रचना करा, पवित्र आत्म्याने प्रार्थना करा. दोन गोष्टी. बट ई देअरफॉर बिलीव्हेड, बिल्डिंग अप युअरसेल्फ ऑन युअर मोस्ट होली फेथ. अँड दुसरी गोष्ट कोणती? प्रेइंग इन द होली स्पिरिट, म्हणजे टंग्स ऍक्च्युअली त्याला म्हणतात अन्य भाषेमध्ये. परंतु त्या अगोदर तो काय म्हणतो? अपने अति पवित्र विश्वास में अपनी उन्नति करते हुए बढ़ते चलो. ख्रिस्ती जीवनाचा पाया म्हणजे विश्वास, आणि तो विश्वास ख्रिस्ताच्या वचनावर आधारलेला हवा. दिस फेथ इज नॉट एनी डॉक्ट्रिन. फेथ म्हणजे विश्वास, म्हणजे कुठला सिद्धांत नव्हे. विश्वास हा विश्वास आहे, त्या पवित्र विश्वासावर. तिमोथेकरास पत्रात पौल म्हणतो, तुझा विश्वास पवित्र अंतःकरणात असलेला विश्वास असायला हवा, शुद्ध विवेक भावनेमधला, सत विवेक भावनेमधला विश्वास असा असायला हवा. त्यावर त्याची रचना करायला पाहिजे. तुमचा विश्वास आणि तुमचा आत्मा शुद्ध आहे, हे लक्षात घ्या. तुमचा विश्वास, युअर फेथ अँड युअर स्पिरिट आर होली, पवित्र आहे, त्यामध्येच तुम्ही राहायला पाहिजे. म्हणून देवावर तुमचा असा विश्वासच पाहिजे. हा विश्वास मस्टर्ड सीड, मोहरीच्या दाण्या एवढा, राईकी दाणा, ग्रेन, मोहरीचा दाणा असे त्या लोकमातील दिलेले आहे. हा दाणा पेरला तो उगवतो, तसा विश्वास देखील वाढतो. अल्पविश्वास, मोठा विश्वास, बळकट विश्वास, प्रबळ विश्वास, संपन्न विश्वास. विश्वासाच्या पायऱ्या आहेत. आणि म्हणून ख्रिस्ती जीवन असेल विश्वासाचंच. कृपेने विश्वासाच्या द्वारे तुमचं तारण झालेलं आहे. कृपा देवाकडची बाजू, विश्वास तुमच्याकडची बाजू. देवाने त्याची बाजू केली, कृपा दिली. देवाने जगावर एवढी प्रीती केली, कृपा दिली, पुत्रच दिला.
आता राहिला तो तुमचा आणि माझा भाग, पोर्शन. काय? विश्वास. उठून त्याच्यावर विश्वास टाकणं. म्हणून ख्रिस्ती जीवन आहे हे विश्वासाचं जीवन आहे. म्हणून येशू म्हटला, मी ज्यावेळेस येईन आणि तो लवकर येत आहे, त्यावेळेस पृथ्वीवर म्हणजे तुमच्यामध्ये मला विश्वास सापडेल काय? हा मोठा प्रश्न आहे. हा विश्वास असायला पाहिजे. विश्वास के भेद शुद्ध विवेक से, विश्वासाचा गुज शुद्ध विवेक भावनेमध्ये आपण राखायला हवं. हा विश्वास हा अति महत्वाचा आहे. पहा, 2 आंधळे प्रभू येशू ख्रिस्ताकडे आले आणि ते म्हणाले, आम्हाला तू बरं कर. मग येशू त्यांना काय म्हणाला? काय म्हणाला? मत्ती कृषीवर्तमान 9 अध्याय आणि 29व्या वचनामध्ये, की तुमच्या विश्वासाप्रमाणे होवो. ही वचनं ध्यानात ठेवायची, ही अशी म्हणायची, मोठ्याने दुसरं सांगायची. मत्ती 9:29, मॅथ्यू 9:29. काय म्हणाला येशू? त्यांना स्पर्श केला त्यांच्या डोळ्याला, तो म्हणाला, अकॉर्डिंग टू युअर फेथ लेट इट बी डन. तुमच्या विश्वासाने तुम्हास प्राप्त हो. युअर फेथ डिझर्व्स इट, सो लेट इट बी डन. अनेक भाषांतर आहे. माझ्या विश्वासाने मला, समजा त्यांचा विश्वासच नसता, त्यांचे डोळे उघडले नसते. म्हणून तुमचा विश्वासाप्रमाणे हो, हे लक्षात ठेवा. तुमच्या प्रार्थना तुमच्या विश्वासाप्रमाणे त्याची उत्तर तुम्हाला मिळतील. अनेक प्रार्थनांची उत्तर आपल्याला का मिळत नाही? त्याचं हे कारण आहे, विश्वासच नव्हतो. करायची म्हणून आपण करतो, अगदी पुरुषासाठी लांब लचक प्रार्थना करतो. जे काही त्याने केलं ते परत त्याला करायला सांगतो, आणि जे काही त्याने तुम्हाला करायला सांगितलं ते मात्र आपण करत नाही. तुझ्या विश्वासाप्रमाणे तुला हो. आणखी एक स्त्री आली येशूकडं. तिची मुलगी डेव्हिल पजेस होती, सैतानाने पछाडलेली अशी होती. ती काय म्हणाली? टेबलावरून पडलेला चोरा देखील कुत्रे खातात, मला देखील तशा प्रकारे. येशू गहिवरला. येशू म्हणाला, बाई, तुझा विश्वास मोठा, तुझ्या विश्वासाप्रमाणे तुला प्राप्त हो. आणि लगेच तिची मुलगी एका क्षणात ती बरी झाली. पहा, म्हणून विश्वास हा अति मौल्यवान आहे. हा विश्वास वाढतो. विश्वासाच्या वरची वचनं पाठ करा. विश्वासामध्ये प्रबळ व्हा. थोडा देखील विश्वासाच्या विरुद्ध असलेली गोष्टी येऊ दे नका. विश्वासाच्या विरुद्ध काय? व्हॉट इज अपोजिट ऑफ फेथ? फेथच्या विरुद्ध अनफेथ नाही किंवा अनबिलीफ नाही, अविश्वास नाही. फेथ म्हणजे विश्वासाच्या विरुद्ध फिअर, भय. म्हणूनच आहे कोरोनाने संपूर्ण जगात या षडयंत्राच्या द्वारे भय किंवा भीती अगोदर पसरवली. सगळेजण, सगळं जग घाबरलंय, बंद पडलंय. भय, वास्तविक तसं काही नाही, पण भयानं संपूर्ण जगाचा ताबा अशा पद्धतीने घेतलेला आहे, यासाठी की इतर काही गोष्टी त्या सैतानाला करता याव्यात. आणि म्हणून या गोष्टी अतिशय अतिशय महत्वाच्या आहे. विश्वास, वाढता विश्वास, दांडका विश्वास, प्रबळ विश्वास, जबरदस्त विश्वास असा असायला हवा. सर्व काही ख्रिस्ती जीवन विश्वासावर अवलंबून आहे. जितकं तुमचं मन साफ, हृदय साफ, तितका विश्वास बळकट होत जातो. म्हणून जे काय ते विश्वासानेच करायचं. अविश्वास अंतःकरणात येऊच द्यायचा नाही. मागे सांगितल्याप्रमाणे दाविदासारखं म्हणायचं, मी जगेन, मी मरणार नाही, कारण मी माझ्या परमेश्वराचं नित्य स्तवन करीन. काय म्हणतो तो? मी जगेन, मी मरणार नाही, असं म्हणायचं. या शब्दाच्या द्वारे, शब्दामध्ये सामर्थ्य असतं. जीवन आणि मृत्यू अशा 2 पॉवर ह्या जिभेमध्ये आहे. ते आपण बोलायच्या, म्हणायचं. त्याने सैतान घाबरतो. ते काय मंत्र नाही, पण तो त्यात सामर्थ्य आहे. शेवटची गोष्ट, योहान कृषीवर्तमान अध्याय 10 आणि वचन 4. जॉन चॅप्टर. पवित्र आत्म्याच्या द्वारे चालण्यासाठी शेवटचा मार्ग, शेवटची गोष्ट, अध्याय 10, योहान 10 आणि वचन 4. फॉर दे नो हिज वॉइस. हिंदी, क्योंकि वे उसका शब्द पहचानती है. ते त्याची वाणी ऐकतात. ते म्हणजे त्याचे लोक. पवित्र आत्मा ज्यांच्यावर चालतो, जे पवित्र आत्म्यावर चालतात, ते प्रभूची वाणी ऐकतात. 2 वाणी आहेत, एक जगाची वाणी, एक प्रभूची वाणी. जगाची वाणी काय सांगते? ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्त वधस्तंभाला टाकला होता, तेव्हा जग त्याला म्हणत होतं, अरे सेव्ह युअर सेल्फ, तू स्वतःचा बचाव कर आणि आमचाही कर जमलं तर. इतरांना तू बरं केलं, मेलेले उठवले, आता तूच तू बघ, स्वतःचा बचाव कर, सेव्ह युअर सेल्फ.
जग देखील असं सांगतं, मोक्ष पाहिजे, पुण्य पाहिजे, स्वर्गात जागा पाहिजे, मग जाऊन गंगेत स्नान कर, मग प्रसाद वाट, मग सत्कर्म कर, हे कर ते कर, सेव, काय पण कर, पण तू तुझा बचाव कर, असं जग सांगतं. बायबल, देवाचं वचन तसं नाही सांगत. देवाचं वचन सांगतं, डिनाय युअर सेल्फ, स्वतःचा नाकार कर. माझ्या मागे यायचं असेल, वधस्तंभ उचलून मग माझ्या मागे ये. पण त्याच्या अगोदर तू डिनाय युअर सेल्फ, स्वतःचा नाकार कर. हे ख्रिस्ती जीवन आहे. ख्रिस्ती जीवनाचा मर्म, ख्रिस्ती जीवनाचा गाभा काय आहे? स्वतःला नाकारणं. आणि म्हणून त्याची वाणी ऐकणं हे महत्वाचं आहे. त्याच्या वचनातून तो बोलतो, अंतःकरणात तो बोलतो, सर्कमस्टन्सेसनी, वातावरणातून तो बोलतो, आपल्या प्रार्थना तो ऐकतो आणि त्यानुसार तो करतो. मग त्याची वाणी ऐकणं हे महत्वाचं आहे. म्हणून गुडघ्यावर या, त्याची वाणी ऐकायचा प्रयत्न करा. न्यूझीलंडमध्ये या ठिकाणी जिथून बोलत आहे, ते हा देश मेंढ्यांचा देश आहे, गवताळ प्रदेश आहे. 12 महिने गवतच असं सुंदर, खूप मेंढ्या. त्यांचं ते मेंढी पालन त्यांचा व्यवसायच आहे. जगात त्यांचा एक क्रमांक लागतो. दूध आणि दुधावरचे पदार्थ आणि मटण वगैरे. जस्ट तुम्ही इकडे तिकडे जाता, त्यास मोठमोठे रांचेस, मोठमोठे गवताळ प्रदेश असे दिसतात, सुंदर कंपाऊंड केलेले, मैलवर मैल. त्यांचा मेंढपाळ येतो. मी देखील तिथं बरेचदा गेलो आणि त्या मेंढ्यांना हाका मारल्या, एकीने पण ऐकलं नाही माझं. पण तो मेंढपाळ आला आणि बघा म्हटला, आता मी काय करतो. आणि त्याने काहीतरी एक विशिष्ट आवाज काढला. इतक्या दूरवरच्या त्या मेंढ्या धावत पळत त्याच्याकडे आल्या, हजारो. एक फार मोठं सुंदर चित्र होतं ते. मेंढरे माझी वाणी ऐकतात. म्हणून जे त्याची वाणी ऐकतात त्यांनाच तो म्हणेल, मी यांना ओळखतो. बाकीच्यांना म्हणेल, मी तुम्हाला ओळखत नाही. अहो अधर्म करणाऱ्यांनो, माझ्यापासून तुम्ही दूर व्हा. म्हणून ओळखणे म्हणजे या 5 गोष्टी तुम्ही पाहिल्या पाहिजे. पहिली कोणती गोष्ट होती? 12:1 इब्री, सर्व गुंतवणारी पातक रोजची टाकून देऊन, सोडून देऊन, ते बिसेटिंग सीन्स, उलझाने वाले पात, रोखने वाले पातक कोणते असू दे, बारीक सारीक शोधून स्वतःचं अंतःकरण थंडाळून फेकून देणे आणि ख्रिस्ताच्या राजमार्गावरून चालणे. दुसरी गोष्ट, पेरा, देहासाठी नाही, आत्म्यासाठी पेरत जा. जे काही तुम्ही पेरता तुम्ही विसरून पण जाल, पण तो अकाउंट ठेवतो आणि तुम्हाला अंतकालच्या जीवनाचं पीक मिळेल. तिसरी गोष्ट, रोम 12:1-2, जगाला समरूप होऊ नका, तर या युगाबरोबर समरूप होऊ नका, तर नूतनीकरण, नवीन माइंडसेट. हा ओल्ड माइंडसेट आहे, जुना. जे तारण होतं त्या नवा माइंडसेट, मनोवृत्ती, स्वभाव मिळतो. देवाचा माइंडसेट, येशूची मनचित्तवृत्ती, येशूचं मन तुमचं मन झालं पाहिजे. म्हणून जुन्या रीतीने नव्हे, परंतु नवीन रीतीनं, नवीन माइंडसेटने तुम्ही चालायला हवं. आणि ते कधी होतं? ज्यावेळेस तुम्ही प्रार्थनेमध्ये वचनाच्या द्वारे नूतनीकरण करता, तुमचं पवित्रीकरण होऊन जातं, बरोबर नवीन माइंडसेट तुम्हाला मिळतो आणि ती व्यक्ती पुढे पुढे पवित्र आत्म्याच्या द्वारे चालते. चौथी गोष्ट, यहुदा 1 आणि वचन 20, बिल्ड अपॉन मोस्ट होली फेथ, विश्वास पवित्र, त्याची रचना, विश्वासाची बांधणी करायला शिकलं पाहिजे. नुसतं बौद्धिक दृष्टी नाही, मला माहिती नाही. विश्वासात मजबूत व्हा, विश्वासाच्या साक्षी द्या, विश्वासामध्ये स्थिर राहा, विश्वासामध्ये स्टेटफास्ट कंटिन्युअस चालत राहा. जीवन आहे तर ते विश्वासाचंच आहे. आणि शेवटची गोष्ट, ओबे द व्हॉइस ऑफ द होली स्पिरिट, पवित्र आत्म्याचा आवाज ऐका, त्याची वाणी ऐका आणि त्या वाणीनुसार चालू राहा. प्रभू करो तुम्हा प्रत्येकास सहाय्य करो. तो येईपर्यंत तुम्हाला डागविरुद्ध सुरकुतीविरुद्ध राहो. पवित्र आत्मा तुमच्या बरोबर चालो आणि तुम्ही देखील पवित्र आत्म्या बरोबर चालण्याचं तुम्हाला कृपादान प्राप्त हो. प्रार्थना करूया. स्वर्गीय पिता, मी धन्यवाद देतो, स्तवनाने गौरव करतो. हा सुंदरसा विचार आमच्या समोर तो आज ठेवलास. आमचं पडझड झालेलं जीवन, आमच्या जीवनाला लागलेली गळती प्रभू तू घालून टाक. ख्रिस्त जसा परिपूर्ण होता तसा आम्हास देखील तू परिपूर्ण बनव. जीवनाच्या नाविन्यात वागणूक करण्यासाठी आम्हाला तू बोलविलेलं आहे. आणि म्हणून प्रभू, अनेक वेळेस अनेक गोष्टी आमच्या मनाप्रमाणेच आम्ही करतो. पवित्र आत्म्याचा आमच्याशी संबंध आहे काय हेच विसरतो. क्षमा कर प्रभू. आम्ही सर्वजण आहोत तसे यशू मसीहच्या रक्तसिंचनाखाली येतो. शुद्ध कर, तुझ्या वचनाने देखील आम्हाला शुद्ध कर आणि पवित्र आत्म्याच्या बिलगुन संग चालण्यासाठी आम्हाला तुझी कृपा तू दे.
आम्ही आहोत तसे आम्ही सर्वजण तुझ्या हातात स्वतःला सोपवून देऊन प्रार्थना आमचा तारणारा आणि आम्हाला खेळण्यासाठी येणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या गोड आणि मधुर नावात मागतो म्हणतोय. आमेन. And now with the grace of the Lord Jesus Christ, the love of God the Father, and the fellowship and the koinonia of the Holy Spirit may rest upon you, dear beloved people, now and forever. Amen. 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 Thank you. प्रभु तुम्हाला सहाय्य करो. आमेन.